माननीय मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण एक एक दिवस पुढे जात आहे। त्यांची प्रकृती खालावती आहे, परंतु अद्याप सरकारकडून कुठलंही ठोस पाऊल उचललेलं दिसत नाही। सरकार परस्पर काय करीत असेल त्याबद्दल मराठा समाजाला कोणतीही माहिती नाही। खरं म्हणजे ही सरकारमध्ये प्रमुखांची जी जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे, मराठा समाजाला योग्य ती माहिती दिली पाहिजे। परंतु दिसतं असं की केवळ क्युरेटिव्ह आणि सुपरन्युमरी आम्ही मराठासाठी हे केलं, आम्ही मराठासाठी ते केलं असं सरकार सांगतंय। पण माननीय जरांगे पाटील ज्या गोष्टीसाठी उपोषणाला बसले, कुणबी प्रमाणपत्राचं काय करणार याच्याबद्दल ठोस कुठलीही भूमिका सरकार प्रकट करीत नाहीये। शिंदे साहेब म्हणतात मी मराठ्यांना आरक्षण देईन, फडणवीस म्हणतात आम्हाला आमचे आरक्षण द्यायची तयारी आहे, परंतु आरक्षण देण्याच्या दृष्टीने कुठलीही कारवाई केली जात नाही। खरं म्हणजे ही अत्यंत बिकट अशी परिस्थिती महाराष्ट्रात आता निर्माण होतीये। फडणवीस साहेबांनी काल सांगितलं की 30 दिवसाचा अवधी कशासाठी होता, 40 दिवसाचा अवधी कशासाठी होता, ते दादांत खोटं बोलत आहे। सरकारने स्वतःहून विनंती केलेली होती की आम्हाला 1 महिन्याचा अवधी द्या, आम्ही कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीने आरक्षणाची तरतूद करतो, आणि सरकारने या 40 दिवसात भरीव असं कोणतंही काम केलेलं नाही। मराठा समाजाचा अंत आता सरकारने पाहू नये आणि मराठा समाजाला वारंवार हे सांगायचा प्रयत्न करू नये की देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे। न्यायमूर्ती गायकवाड आयोगाची कार्यकक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी होती, आणि गायकवाड आयोगाने केलेल्या कामानंतर मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आणि शासकीय सेवेमधील अपुरे प्रतिनिधित्व हे स्पष्टपणे दिसून आलेलं होतं। गायकवाड आयोगाच्या शिफारसीप्रमाणे देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, आणि संपूर्ण दोन्ही सभागृहाची, विधानसभा आणि विधान परिषदेची दिशाभूल करून केवळ ॲक्शन टेकन रिपोर्टच्या आधारे असं सांगितलं की गायकवाड आयोगाने मराठा समाजाची विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केलेली आहे। ही गोष्ट अत्यंत खोटी गोष्ट सभागृहाला सांगून त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली, आणि मराठा समाजाला 50% वर म्हणजे घटनात्मक मर्यादेच्या वर आरक्षण देण्याचा जो गुन्हा फडणवीस सरकारने केलेला आहे तो लपून राहिलेला नाही। त्यामुळे फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी असं म्हणण्याचं काही कारण नाही की फडणवीस साहेबांनी टिकवणारं आरक्षण दिलं होतं, ते टिकणारं आरक्षण नव्हतं, ते मुळातच घटनाबाह्य आरक्षण होतं। हायकोर्टमध्ये ते टिकलं त्याचं कारण आम्ही प्रायव्हेट वकील देऊन वारंवार त्या ठिकाणी सगळी सत्य परिस्थिती मांडून मराठा समाजावर झालेला अन्याय न्यायालयासमोर मांडून आम्ही ते टिकवलं। फडणवीसांनी टिकवलं नाही, त्यांनी आरक्षणाची वासलात लावलेली होती, आणि त्या ठिकाणी टिकल्यानंतर सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेला होता फडणवीस साहेबांच्या सरकारला की फार थोड्या कालावधीसाठी हे आरक्षण आम्ही 50% वरचं मान्य करतोय, परंतु तुम्ही त्वरित राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचं पुनर्निरीक्षण करावं, तपासणी करावी, प्रगत जातीनं बाहेर काढावं, आणि लवकरात लवकर मराठा समाजाला 50% आत आरक्षणात आणावं असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। परंतु वर्षभर या सरकारने काहीही केलं नाही, आणि शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये त्या आरक्षणाला स्टे आला, आणि ते आरक्षण पुढच्या काळामध्ये टिकू शकलेलं नाही। आता क्युरेटिव्ह खेळतायत। क्युरेटिव्हने मराठा समाजाचा आजचा प्रश्न सुटणार नाहीये, हे सरकार लक्षात घेत नाहीये। आज प्रश्न फार छोटा आहे। मनोज जरांगे पाटील एकच मागणी करता आहेत की जर महाराष्ट्रामध्ये आज पार्टीकडे जर पाहिलं तर 3.5 लाख व्हॅलिड प्रमाणपत्र आहेत अशा लोकांचे, ज्यांची कुठे ना कुठे नोंद मराठा आहे आणि एखाद्या ठिकाणी नोंद कुणबी आहे, तरी त्यांना प्रमाणपत्र दिलेली आहेत, आणि मराठवाड्यामध्ये मात्र कुठल्याही पद्धतीची प्रमाणपत्र मिळत नव्हती, कारण आजपर्यंत अशा नोंदी आहेत त्या सगळ्या अंधारात होत्या। सामान्य नागरिक कुठून नोंद देणार? सामान्य नागरिकाकडे कुठे डॉक्युमेंट्स असतात? डॉक्युमेंट सरकारच्या ताब्यात असतात। सरकारने आतापर्यंत ते स्कॅन करून पब्लिक करायला पाहिजे होते, आणि भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये नमुना 33 आणि 34 मध्ये सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत। सरकारने त्यांना त्वरित आदेश दिला पाहिजे, आणि ज्या नोंदी सापडल्या आणि ज्या सापडत आहेत त्याच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या या नोंदी आहेत, तशा महाराष्ट्रातही सर्वत्र या नोंदी आहेत। याच्या आधारे महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे, आणि 1967च्या 83 क्रमांकाच्या यादीनुसार त्याला आरक्षणाचा अधिकार देण्यात यावा, आणि मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करावा। खरं म्हणजे ही नियतीने आणि काळाने माननीय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवर फार मोठी